नमस्कार, माझं नाव शंकरानंद शिवलिंग स्वामी. मी कृषी महाविद्यालय बारामतीचा विद्यार्थी आहे आणि आज आपण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत तालुका इंदापूर मधील बोराटवाडी या गावी आलो आहोत. तर आज आपण राहुल डोईफोडे यांच्या मलबेरी अँड सेरिकल्चर प्रोडक्शन युनिटला भेट देणार आहोत. चला. नमस्कार. जरा तुमच्याबद्दल माहिती द्या. मी राहुल डोईफोडे, माझं गाव बोराटवाडी इंदापूर तालुक्यातील आहे. तर मी याआधी शिक्षक होतो इंग्लिश मीडियम स्कूलला ॲज अ ड्रॉइंग अँड कम्प्युटर टीचर. तर सर, तुम्ही ही रेशीमची शेती कधीपासून करता आणि तुम्हाला ही आयडिया कशी मिळाली? रेशीम शेती मी 7 वर्षापासून करतोय आणि 2010 साली माझा आमच्या घरचा हा व्यवसाय होता. मी 10वीत होतो आणि तिथून आमचा तो व्यवसाय खंडित झाला उजी माशीमुळे आणि पुन्हा आमच्या लक्षात आलं की या व्यवसायात पुन्हा आपण उतरावं. तर सर, या आळ्या तुम्ही कुठून आणता आणि याची किंमत तुम्हाला किती पडते? ही अंडी आम्हाला बेंगळुरूवरून येतात आणि तिथून चॉकी सेंटरवाले आणतात. अच्छा. आणि ती 100 अंड्याची किंमत आहे 1300 रुपये आणि चॉकीवाल्याचे मिळून 100 अंड्यांना आम्हाला 3600 रुपये पडतात. चॉकी बनवून दिली 10 दिवसात 2 मोल्ट उठवून ते देतात. अच्छा. आणि ही म्हणजे आळ्यांची पूर्ण प्रक्रिया म्हणजे व्हायला किती दिवस लागते? आता याचं सर्कल खरं 28 दिवसाचं असते, पण थंडीमध्ये थोडं वाढतं, एक 5-6 दिवसाने वाढतं थंडीमध्ये. आणि आम्हाला 2 मोल्ट उठवून दिल्यामुळं चॉकी सेंटरवाल्याकडे 2 मोल्ट असतात ना, ते 2 मोल्ट उठवून दिल्यामुळे आमचे ते 10 दिवस वाचतात आणि पुढचे मग 20 दिवसामध्ये आमचं ते पूर्ण सर्कल होऊन जातं. 3रा मोल्ट आणि 4था मोल्ट उठवून 5व्या अवस्थेमध्ये कोशावरती जातं. तर सर, यांच्यावरती कोणत्या कोणत्या प्रकारचे रोग येतात आणि त्याचं तुम्ही कंट्रोल कसं करता? याच्यावरती मेजर 3 रोग आहेत. ग्रासरी आहे, टॅचरी आहे आणि एक खडू टाईप आळी होते कडक होऊन. तर त्याच्यासाठी पावडर आहेत, एक विजेता, अंकुश किंवा आपली सप्लिमेंट अशा म्हणून पावडर आहेत. तर प्रत्येक मोल्डमध्ये चुना धुरळायचा. चुना धुरळला की त्या काय होतं, बेडमधलं मॉइश्चर कमी होतं आणि पाला सुकला जातो, त्यामुळे ती बेड बुरशी पकडत नाही. आणि बुरशी जर कंट्रोल झाली बेडमधली तर बऱ्याच प्रमाणात रोगावरती कंट्रोल मिळतं आपल्याला. मग या रोगांचं प्रमाण जास्त पावसाळ्यात आणि थंडीच्या पिरियडमध्ये बुरशीचं प्रमाण वाढतं, त्यामुळे रोगाचं प्रमाण बी थोडंच राहतंय. आता याच्यासाठी आम्ही मोल्ट उठल्यानंतर विजेता पावडर म्हणून आहे, जी निर्जंतुकीकरणासाठी असते, ती आम्ही मारतो. आणि मोल्ट बसताना चुना पावडर मारतो. या पावडरमुळे बऱ्याच प्रमाणात आम्हाला रोगावरती नियंत्रण मिळतं. तर सर, या युनिटसाठी गव्हर्नमेंटचे कोणते कोणते स्कीम किंवा असे अनुदान आहेत? या रेशीम उद्योगासाठी 2 स्कीम आहेत. एक तर आपल्या रोजगार हमी योजनेअंतर्गत आहे आणि दुसरी म्हणजे सिल्क समग्र 2 म्हणून आहे. सिल्क समग्र 1 आणि 2, आता 2 आहे. तर आम्ही याच्यामध्ये मनरेगामध्ये अप्लाय करून आम्ही याची सबसिडी घेतलेली आहे. एक 3.5 लाखाच्या आसपास आम्हाला याची सबसिडी मिळालेली आहे, शेडची आणि मजुरी सर्व मिळून. तर सर, हे मलबेरी कल्टिवेशन तुमचं किती एरियामध्ये? हे माझं 1 एकरामध्ये आहे इथं, आणि असे माझे 2 प्लॅन्ट आहेत. तिकडे 1.5 एकरमध्ये आहे आणि इथे 1 एकरमध्ये 2.5 एकरमध्ये आहे. तर सर, तुम्ही याची रोप कुठून आणता आणि त्याची किंमत किती पडते तुम्हाला? आता ही रोपं आणलेली मी बऱ्याच दिवसापूर्वीची लागण आहे माझी. त्यावेळेस मला 3 रुपयाला हे रोप पडलं होतं. तर रोप लागवड आणि काडी लागवड याच्यामध्ये फरक आहे. रोप लागवड केली तर तुमची बॅच लवकर येते, एक 2.5 ते 3 महिन्यामध्ये तुमची बॅच बसते. तर सर, रोप लावल्यानंतर याचं प्रोडक्शन किती दिवसामध्ये म्हणजे सुरू होतंय आणि लाईफ किती? रोप लावल्यानंतर मला हे 4 महिन्यामध्ये प्रोडक्शन मिळालं आणि या बागेची लाईफ 15 वर्ष आहे. तिला म्हणजे लागवड करण्याची काही गरज नाही. कटिंग आणि मशागत करून खतं टाकली की ती पुन्हा 1.5 महिन्यामध्ये आपला पाला तयार होतो आणि तिथून पुढे चॉकी आल्यानंतर 20 दिवसामध्ये आमचं प्रोडक्शन असं 2.25 महिन्यात ते 2.5 महिन्यामध्ये आमचे एक बॅच पूर्ण सर्कल पूर्ण होऊन जातो. तर सर, ह्या मलबेरीवर कोणत्या कोणत्या प्रकारचे रोग येतात आणि तुम्ही त्याचं निवारण कसं करता? याच्यावरती मुख्यतः बोकड्या म्हणून एक रोग आहे, जो थ्रिप्सने येतो. उदाहरणार्थ हे पान आहे, तर हा प्रकार आहे, हा बोकड्या आहे. याच्या खाली ह्या थ्रिप्सने हे पान असं वाकडं होत असतं. तर ह्याच्यामध्ये जास्त मेजर औषधं वापरून जमत नाही, कारण आपल्या आळ्यांना प्रॉब्लेम येतो. त्याच्यामध्ये रोगर किंवा एखादं जैविक कीटकनाशक जर असेल प्रिव्हेंटिव्ह तर ते घेता येतं. ते पण
प्लॉटच्या सुरुवातीच्या वेळेस. हम्म. नंतर आता हार्वेस्टिंगच्या वेळेस घेता येत नाही. तर सर रेशमाची विक्री तुम्ही कुठे करता आणि त्याला भाव किती मिळतो? रेशमाच्या विक्रीसाठी आपल्यातलं सगळ्यात मोठं मार्केट म्हणलं तर कर्नाटक बँगलोरला आहे, रामनगर म्हणून. आम्ही तिकडे पण जातो आणि आपल्या इथं बारामती मार्केट पण आहे मार्केट कमिटीमध्ये, आणि बीडला पण आहे, आणि जागेवरून पण येतात काही व्यापारी. तर आपल्याला जिथं चांगला व्यवस्थित रेट भेटतो तिथं आम्ही विक्री करतो. तरी नॉर्मल किती रेट असतो? रेट आता यावर्षी सरासरी 500 रुपयाच्या आसपास रेट राहिलेला. पाठीमागच्या 2 वर्षापूर्वी हाच रेट 700, 800, 900 रुपयापर्यंत होता. आणि कोरोनाच्या काळामध्ये व्यापाऱ्यांचा मालाचा उठाव कमी असल्यामुळे अगदीच कमी आला, 160 रुपयापर्यंत हा रेट होता. असे रेट चालू. तर सर या व्यवसायाबद्दल तुम्हाला शेतकऱ्यांना काय सल्ला देत आहे? हा व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून एकदम अतिउत्तम व्यवसाय असा आहे असं मला वाटतं. आणि या व्यवसायाची यशोगाथा सांगायची म्हटलं तर बाकीच्या पिकांपेक्षा मला या व्यवसायाने बरंच काय काय दिलं. म्हणजे पाठीमागे तुम्ही माझं घर बघताय ते निव्वळ माझं रेशीम शेतीवरलं घर आहे. प्लस या व्यवसायामध्ये मला मानसन्मान पण भरपूर मिळाला. मला पुणे जिल्ह्याचा रेशीम रत्न अवॉर्ड पण मिळालेला आहे, सर्वात जास्त उत्पन्न निघालं म्हणून. आणि बरंच काही या व्यवसायानं आपल्या एका नोकरीची कमतरता माझी भरून काढलेली आहे, की शेतकऱ्यांनी तरुणांनी ह्या व्यवसायाकडे वळावा अशी माझी अपेक्षा.